या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, या जन्म मृत्यूच्या राहाडगाड्यातून मी तुम्हाला सोडवितोय, त्याचप्रमाणे या संसार रूपी भवसागरामध्ये तुम्हाला तरण्यासाठी आणि सामर्थ्य देतोय. फक्त तुम्ही काय करा, मला चित्त अर्पण करा. प्रत्येक माणसाला, साधकाला, भक्ताला मनापासून वाटत असते की मी ह्या जन्म मृत्यूच्या राहाडगाड्यातून सुटलो पाहिजे, मुक्त झालो पाहिजे. बरं का? कारण आम्ही गर्भवासाचं दुःख जेव्हा ऐकतोय ना, श्रवण करतोय ना, ते एकदा ऐकलं ना की परत गर्भवासाला यायची इच्छा होत नाही. परत त्या ठिकाणी आमचा निर्मिती व्हावी किंवा जन्म व्हावा असं वाटत नाही. या देहाची निर्मिती कशापासून आहे, या शरीराची निर्मिती कशापासून आहे, कशा पद्धतीने आहे, कुठे आहे, हे सगळं ज्या वेळेला आम्ही श्रवण करतोय ना, मौली ऐकतोय ना, त्यावेळेला आम्हाला असं वाटतंय की मग नको तो गर्भवास, नको तो जन्म. मल, मूत्र आणि ओकापासून निर्मिती आहे आणि वाढ सुद्धा त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मल, मूत्र आणि ओक आहे. आणि मग हा सर्व विचार केल्यानंतर मग प्रत्येक माणसाला असं वाटतंय की ह्या जन्म मृत्यूच्या राहाडगाड्यातून मी सुटलो पाहिजे, मुक्त झालो पाहिजे. आणि म्हणून मग प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या मनामध्ये एक विचार केला पाहिजे. आपल्याला जे वाटतंय त्याच्यासाठी आपण काय नियोजन करतो. जन्म मृत्यूच्या राहाडगाड्यातून सुटायचं आहे असं आपल्याला वाटतंय, ठीक आहे, वाटणं साहजिकच आहे. नियोजन काय आहे, त्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतोय बरं का? मन काय उत्तर देतंय ते पहा. भगवंत म्हणतात, या जन्म मृत्यूच्या राहाडगाड्यातून मी तुम्हाला सोडवतोय, संसार रूपी भवसागरामध्ये करण्यासाठी सामर्थ्य देतोय. फक्त तुम्ही काय करा, मला चित्त अर्पण करा, चित्त अर्पण करा. मौली व्यवहारामध्ये कार्य करत असताना, व्यवहारामध्ये जीवनाचं मार्गक्रमण करत असताना वित्ताला महत्व आहे, पैशाला महत्व आहे, वित्ताला महत्व आहे. बरं का? तुमचे नातेवाईक पण तेव्हाच तुमच्यावर प्रेम करतात ज्या वेळेला तुमची परिस्थिती व्यवस्थित असते. तुमचे मित्रही तेव्हाच तुमच्या जवळ येतात, तुमच्यावर प्रेम करतात जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, तुमच्या घरातलेही तुम्हाला तेव्हाच तुम्ही त्यांना आवडत असताय किंवा प्रेम करताय जोपर्यंत तुमची परिस्थिती चांगली असते. व्यवहारामध्ये कार्य करताना जशी वित्ताला महत्व आहे की नाही, तसं परमार्थ करत असताना चित्ताला महत्व आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्ताला महत्व आहे. म्हणून आम्ही किती परमार्थ करतोय, आम्ही किती भक्ती करतोय, आम्ही कशा प्रकारे देवपूजा करतोय, वरच्या अंगाने जे करतोय ना त्यापेक्षा अंतरंगाने काय करतोय याला खूप महत्व आहे. वरच्या अंगाने शरीर परमार्थ करत असतो, वरच्या अंगाने देवपूजा शरीर करत असतंय, देह करत असतोय, पण ज्या वेळेला आमच्या अंतरंगाने ती पूजा घडत असते ना, त्या पूजेमध्ये ज्या वेळेला आमचं चित्त असतंय ना, ती पूजा, ती देवपूजा, तो परमार्थ स्वतः भगवंत स्वीकारत असतोय. आणि असा परमार्थ, अशी भक्ती घडल्यानंतर त्या देवाची कृपा आमच्यावर होत असते. ती पूजा आमच्याकडून घडावी, तो परमार्थ आमच्याकडून घडावा, ती भक्ती आमच्याकडून घडावी. म्हणून माऊली म्हणतायत, किंबहुना धनुर्धरा जो मातीची आहे उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पाप, तेवी मी तया जैसे असती तैसी या, कलिकाल नकोनिया घेतला पट्टा, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. ज्या भगवंताने तुम्हाला आम्हाला या ठिकाणी जन्माला घातलंय ना मौली, जन्माला घालण्याच्या आधी आपली व्यवस्था केलेली आहे. आपण रोजच नेहमीच असं म्हणत असतो की
सोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलाय. म्हणजे आम्हाला या ठिकाणी जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने काय केलंय, व्यवस्था निर्माण केलेली आहे आमची. आधी व्यवस्था केली आणि मग जन्माला घातलंय. आणि मग या ठिकाणी माऊली आम्हाला ओळख करून देतात की ज्याप्रमाणे आईच्या पोटी जन्माला येणारं प्रत्येक बाळ आईला आवडत असते, प्रत्येक बाळ आईला आवडत असते, प्रत्येक बाळाचं आई संगोपन करत असते, त्याला वाढवत असते, घडवत असते, त्याचा सांभाळ करत असते. आणि विशेष म्हणजे तो अशिक्षित असो वा सुशिक्षित असो, तो श्रीमंत असो वा गरीब असो, सर्वच बाळांवर, सर्व मुलांवर सारखं प्रेम करणारं हे जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई. आणि म्हणून या श्लोकावर भाष्य करत असताना, या श्लोकावर विवरण घेत असताना माऊली आईची उपमा देते. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा ते तुला पा. असो श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि कुरुंद गाव आणि या कुरुंद गावातील हे पाटील परिवार, पाटील परिवाराच्या मातोश्री कैलासवासी जयवंती मंगल पाटील आईसाहेबांना शनिवार दिनांक 1/8/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आईसाहेबांची मुलं असतील, अर्थात आमचे भाऊ असतील, जितेंद्र भाऊ, त्याचप्रमाणे डॉक्टर सतीश पाटील असतील, त्याचप्रमाणे आमच्या ताईसाहेब श्वेताताई असतील, आईसाहेबांच्या सुना असतील, आमच्या वहिनी जिज्ञासा वहिनी असतील, अर्चना वहिनी असतील, त्याचप्रमाणे आईसाहेबांची नातवंड, हा संपूर्ण पाटील परिवार, आईसाहेबांचे पुतणे असतील, पुतण्या असतील, दीर असतील, जावा असतील, ननंद असतील, हा संपूर्ण पाटील परिवार, अपतेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. आपल्याला माहिती आहे या पाटील परिवाराबद्दल बऱ्यापैकी. आमचे मंगल बाबा, शांताराम काका आणि अनंत काका हे तिघे जण भाऊ. आणि या तिघांमध्ये बाबा मोठे असल्या कारणाने सर्वस्वी कुटुंबाची जबाबदारी जी आहे ती आईसाहेबांवर होती, एक घरातील मोठी सूनबाई म्हणून. आणि त्यावेळच्या जबाबदाऱ्या काय असायच्या बरं का, कुटुंबामध्ये कार्य करत असताना जर त्या कुटुंबातली सूनबाई असेल आणि त्यातही जर मोठी सून असेल तर तिच्यावर काय काय जबाबदाऱ्या असायच्या ह्या माहिती करून घेण्यासाठी तरी आम्ही वृद्ध माणसांजवळ बसलो पाहिजे. आमच्या आजूबाजूला असलेल्या ज्या आज्या ज्या आम्ही म्हणतोय की नाही, वृद्ध माणसं जी आहेत की नाही, हा त्यांच्याजवळ बसलं पाहिजे, त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्यांना विचारणा केली पाहिजे. काही जबाबदाऱ्या असायच्या त्या वेळेला. घरातलं पाहायचं, पाहुण्यांचं पाहायचं, येणारा जाणारा, बरं का, मुलांवर संस्कार करायचे. आणि विशेष म्हणजे आपल्या मुलांवर आपण जेवढं प्रेम करतोय तेवढंच दिराच्या, तेवढंच कुटुंबातील सर्व मुलांवर प्रेम करायचं आहे. जे आपल्या मुलांना आपण देतो तेच त्या मुलांना द्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्व करता करता शेतकरी म्हणून जर कार्य करत असतील तर शेतीची जबाबदारी सुद्धा, आल्या गेल्याची जबाबदारी सुद्धा, मोल मजुरी करणारी जी माणसं त्यांच्याकडे असायची त्यांची सुद्धा सर्वस्वी जबाबदारी त्या कुटुंबातील एक मोठी व्यक्ती म्हणून, ज्येष्ठ व्यक्ती म्हणून किंवा एक मोठी सुनबाई म्हणून खऱ्या अर्थानं आईंवर ती जबाबदारी होती. आणि त्याच पद्धतीने आईने त्या ठिकाणी ती जबाबदारी पार पडण्याचं कार्य केलं असं म्हणायला हरकत नाही. आपल्या जावांना प्रेम दिलं, आपल्या दिरांवर भावाप्रमाणे प्रेम केलं, आपल्या मुलांबरोबर पुतणे असतील त्यांना सुद्धा
आधार द्यायचं काम केलं, त्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम आईसाहेबांनी केलं. खरं तर आईचं माहेर घोटगावचं, या भिवंडी तालुक्यातीलच घोटगाव, आणि उच्च शिक्षित घराणं तिकडचं सुद्धा. आईचं शिक्षण त्यावेळेचं 7वी. मला 2री इयत्ता त्या ठिकाणी शिकत असताना जे शिक्षक होते, काहीतरी नाव त्यांचं आगेडकर, त्यांचं शिक्षण पण 7वीच होतं बरं का. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की त्यावेळेला 7वी शिक्षण म्हणजे भरपूर झालं. आणि आई सुशिक्षित असल्या कारणाने, आईना शिक्षणाची आवड असल्या कारणाने जे बीज पेरलं ते बीज आज या पाटील परिवारामध्ये आपल्याला उत्कृष्टरित्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते बरं का. आमचे दादा जितेंद्र दादा चांगल्या पोस्टवर काम करतायत, त्या ठिकाणी समाजसेवा करतायत, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं काम आहे. आमचे माझ्यावर मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे सरजी डॉक्टर साहेब, त्यांचं सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे कार्य या ठिकाणी पाहायला मिळतंय. आमच्या ताईसाहेब असतील, त्या सुद्धा अनेक मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम, त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम एक शिक्षिका म्हणून करत आहे. त्याचप्रमाणे आईसाहेबांच्या सुना सुद्धा चांगल्या प्रकारे या समाजामध्ये कार्य करतात. आईसाहेबांचे पुतणे म्हणजे त्या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये, काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करतात. अशा प्रकारे ह्या परिवाराला आईसाहेबांनी दिलेलं प्रेम किंवा केलेले संस्कार आजही आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात बरं का. आजही आपल्याला या ठिकाणी या समाजामध्ये ते कार्य पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं आपण स्वतःसाठी किती जगतोय, स्वतःसाठी कशा प्रकारे कार्य करतोय याची कुठे नोंद राहत नाही बरं का. आपण जो इतिहास वाचतोय ना, ते फक्त स्वतःसाठी जगलेल्यांचं नाही. आपण जे चरित्र वाचतोय की नाही, ते फक्त स्वतःसाठी जगलेल्यांचं नाही. स्वतःसाठी जगता जगता ज्यांनी इतरांसाठीही कार्य केलं ना, इतिहास त्यांचा लिहिला जातो, इतिहास त्यांचा विचार करत असतो. भविष्यामध्ये त्यांचं स्तवन केलं जात आहे, भविष्यामध्ये त्यांचा विचार केला जातो बरं का. भुकेल्याची भूक जाणली आईने, तहानल्याची तहान जाणली आईने, येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुणी यावं, घरामध्ये आईने त्याला पाणी द्यावं, आणि घरामध्ये जे काही असेल स्वतः न खाता इतरांच्या मुखाला लावणारी माणसं श्रेष्ठ असतात विचाराने. आणि ते श्रीमंत विचार आमच्या आईसाहेबांकडे पाहायला मिळालं. मौली आजही जी माणसं ह्या 12-13 दिवस या ठिकाणी आली या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी, आल्यानंतर प्रत्येकाच्या मुखातून तेच ऐकायला मिळालं की ह्या घरामध्ये आलेला पाहुणा, घरामध्ये आलेला एखादा ग्रामस्थ, कुटुंबातील एखादा व्यक्ती, एखादा नातेवाईक कधीही भुकेलेला गेलेला नाही. त्याचा पाहुणचार केला, आईने पाणी देण्याचं काम केलं, त्याला काहीतरी त्याच्या मुखाला गोड आपण लावावं, त्याला काहीतरी चांगल्या प्रकारे एखादं गोड खायला द्यावं, आणि अशा प्रकारे पाहुणचार करण्याचं काम, अशा प्रकारे दान पुण्य करण्याचं काम आईसाहेबांनी केलं. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या परिवाराच्या बद्दल किंवा आईसाहेबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर बैठकीला जात असताना दासबोधाचं मार्गदर्शन घेतलं, सेवा केली, आध्यात्मिक कार्य केलं, आध्यात्मिक विचाराने जगण्या वागण्याचा प्रयत्न केला, भगवंताचं नामस्मरण केलं, ग्रंथवाचन केलं. जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे, जे आपल्यावर संस्कार झालेले आहेत, ते संस्कार आपल्या मुलाबालांवर ज्यांना ज्यांना ते संस्कार देता येईल, ज्यांना ज्यांना ते मार्गदर्शन करता येईल, ते मार्गदर्शन करण्याचं काम आईसाहेबांनी केलं. आणि विशेष म्हणजे आज आईसाहेबांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आमच्या स्वर्गीय जयवंती मंगल पाटील आईसाहेब. पण आपल्याला ज्ञात आहे की काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी या पाटील परिवारामध्येच असलेली आमच्या आत्या आणि
त्या सुद्धा सोडून गेल्या या परिवाराला. त्यावेळेला सुद्धा सरांनी सांगितलं की म्हणे मृत्यू कसा असावा याचं एक आदर्शयुक्त उदाहरण. बरं का, मृत्यू तर प्रत्येकाला येतोय माऊली, प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. पण एक माऊलींनी या ठिकाणी एक मार्गदर्शन करत असताना या भावार्थ दीपिका अर्थात या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे का झाकली या घटीचा दिवा नेणी जे काय झाले केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. माऊली एखादा दिवा ज्याप्रमाणे प्रज्वलित करतो की नाही आपण, आणि त्याच्यावर ज्या वेळेला एखादं उपडं झाकण ठेवतोय ना, झाकण ठेवलेला दिवा कधी विझतोय हे आपल्यालाही कळत नाही. माणसाचं जाणं अशा प्रकारे असावं. आणि तसं देहावसन झालं आत्यासाहेबांचं. काही दिवसात त्या दुःखातून कुठे हे परिवार सावरतय नाही सावरतय, तर आईसाहेबांचं देहावसन झालं. ज्या दिवशी देहावसन झालं त्या दिवशी सकाळी या ठिकाणी आईसाहेबांचं दर्शन घेण्याचा योग आला. बरं का, नेहमी या रस्त्यातून येत जात असताना इकडे वळावं, आईला भेटावं, बाबांना भेटावं, त्यांचं दर्शन घ्यावं आणि मग पुढे जावं. मग इकडे कुठेही कार्यक्रम जरी असला, बरं का, आठवडाभरातून 15 दिवसातून येणं व्हायचं. आईसाहेबांचं जाणं सुद्धा एवढं उत्तमरित्या झालं, व्यवस्थितरित्या झालं की ज्या वेळेला या परिवाराला समजलं की आता आईसाहेब तुमचा आमचा निरोप घेतायत, म्हणून दासबोधाचं वाचन केलं, नामस्मरण केलं, आणि ते श्रवण करता करता आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर जी पुण्यवान माणसं असतात, जी पुण्यकर्म करणारी माणसं असतात, त्यांना उदंड आयुष्य लाभावं असं आपल्याला मनापासून वाटत असतंय. पण माऊली या सगळ्या क्रिया आपल्या हातात नसतात, म्हणून तर आपण बोलतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. गेली 4 महिन्यांपासून आईसाहेबांची तब्येत थोडी बिघडलेली, जरा अस्वस्थ वाटायला लागलं आईसाहेबांना. डॉक्टर साहेबांच्या क्लिनिकच्या बाजूलाच माझं दुकान आहे. डॉक्टर साहेब येत नाहीत, का येत नाहीत विचारणा केली. डॉक्टर साहेबांनी सांगितलं म्हणे महाराज असं असं आहे, भाऊ असं असं आहे. गेली 4 महिन्यांपासून या पाटील परिवाराने, मग आईसाहेबांची मुलं असतील, मुली असतील, पुतणे असतील, धीर असतील, आमचे बाबा असतील, सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न केला. कशातही कमी बघितलं नाही. वेळ त्या ठिकाणी देण्याचं काम केलं, पैशाकडे बघितलं नाही. जी कोणी काही ट्रीटमेंट सांगेल, ज्या पद्धतीने आता स्वतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे, त्या क्षेत्राचं ज्ञान असल्यामुळे जेवढं सर्वतोपरी प्रयत्न करता येईल तेवढा सर्वतोपरी प्रयत्न या परिवाराने केला. आणि शेवटी त्या प्रयत्नाला अपयश आलं. 1 ऑगस्ट 2026 रोजी आईसाहेबांचं देहावसन झालं. आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. बरं का, देह नाशिवंत आहे माऊली. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान असं म्हटलेलं आहे. देह जाईल जाईल याचे काळ बा खाईल असं म्हटलेलं आहे. जायचं तर प्रत्येकाला आहे. कितीही सोन्यासारखा माणूस असला तरी अंतरात्मा एकदा निघून गेला की देहाची मातीच, सोनं नाही, राखच. पण देहाची राख होण्याच्या आधी कर्माची राख होऊ नये म्हणून प्रयत्न करायचे. देहाची राख होण्याच्या आधी विचारांची राख होऊ नये म्हणून प्रयत्न करायचे. गुणांची राख होऊ नये म्हणून प्रयत्न करायचे. माऊली, देहाने सगळ्याला जायचं आहे, पण जर या जगामध्ये तुम्हा आम्हाला देह गेल्यानंतर जर कशाच्या रूपाने उरायचं असेल तर असं म्हटलेलं आहे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपाने माणसाला उडता आलं पाहिजे. कीर्ती रूपाने माणसाला उडता आलं पाहिजे. तो प्रयत्न आम्ही तेव्हाच करायचा आहे जोपर्यंत तो अंतरात्मा भगवंताची साथ आहे तोपर्यंत. बरं का माऊली,
जोपर्यंत देवाची साथ आहे तोपर्यंत आम्हाला देवाचं कार्य करायचंय, परमार्थ करायचंय, भक्ती करायची आहे, देवाचं नामस्मरण करायचंय. आईसाहेबांनी जवळजवळ 72व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. 73व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला आईसाहेबांनी. या परिवाराने अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची सेवा केली. सुना असतील, आमच्या ताईसाहेब असतील, जिज्ञासाताई, हर्षदाताई, त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आधार दिला, त्यांची सेवा करण्याचं काम केलं. मुलांनी, सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा करण्याचं काम केलं. आईसाहेबांना उदंड आयुष्य लाभावं, आईसाहेबांचं अजून आम्हाला मार्गदर्शन मिळावं, त्यांचा आशीर्वाद मिळावा या हेतूने, याच उद्देशाने सर्वतोपरी प्रयत्न केला. बरं का, आई तुमची काय आणि माझी काय, सर्वांची सारखीच असते. सगळं प्रेम तेवढं निष्कामतेने निरापेक्षेने करणार आपल्या जीवनामध्ये, जगामध्ये कोणच नसते मौली. बरं का, खूप काही आहे या परिवाराकडे, कारण ते संस्कार आपल्या आई वडिलांनी आपल्यावर केलेले आहेत. विचाराने श्रीमंत आहेत, गुणांनी श्रीमंत आहेत, कर्माने श्रीमंत आहेत. बरं का, आईच्या बरोबर जी चर्मचक्षुने पाहता येते, दिसतंय, ते आम्ही काही देऊ शकत नाही. आमच्या घरातून जो माणूस निघून जातो, चामड्याच्या डोळ्याने जे आम्हाला दिसतंय त्यापैकी काहीही देऊ शकत नाही. पण मात्र दानपुण्य करून, चांगलं वागून, चांगलं भगवंताचं नामस्मरण करून, ज्ञानदान करून, अन्नदान करून, ती एक शिदोरी आम्ही आमच्या घरातून गेलेल्या माणसाच्या, त्या जीवात्म्याच्या बरोबर देण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. बरं का, आईने परमार्थ केला माऊली, भक्ती केली, देवाचं नामस्मरण केलं, शेवटच्या श्वासापर्यंत देवाचं नामस्मरण केलं. आणि एक माणूस माणसाच्या जीवनामध्ये कार्य करत असताना, सर्व काही असताना किती नम्रतेने माणसाने राहावं, याचं आदर्शयुक्त उदाहरण जर असेल तर माझ्या आईसाहेब. किती नम्रतेने माणसाने कार्य करावं, किती नम्रतेने माणसाने असावं, याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे आईसाहेब. जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळालं, जेव्हा जेव्हा दर्शन झालं, तेव्हा तेव्हा अगदी ती नम्रता, बरं का, तो प्रेमळ स्वभाव, आणि एक ह्या सर्व ज्यांना आपण जुनी माणसं म्हणतो ना, त्यांचा एक स्वभाव असतो, तोंडात गेलं ते त्यांचं, हातात असेल ते दुसऱ्याचं. हा स्वभाव आईसाहेबांचा. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये जर आईसाहेबांच्या बरोबर काय असेल तर हेच विचार, हीच कर्म आणि हेच गुण, जो केलेला धर्म, जे केलेलं दान पुण्य. बरं का मोरी, चामड्याच्या डोळ्याने दिसणारी संपत्ती आम्ही आयुष्यभर जरी मिळवली तरी त्यापैकी माऊली आम्हाला काहीच मरणोत्तरच्या प्रवासामध्ये नेता येत नाही. चामड्याच्या डोळ्याने दिसणारी माणसं कितीही जरी आम्ही गोळा केली, कितीही जरी त्यांना आम्ही जीव लावला, त्यांनी जरी आम्हाला जीव लावला, जीवाला जीव देणारी सुद्धा बरोबर नसतात. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आपल्या असतंय ते फक्त आपण केलेला कर्म आणि आपण केलेला धर्म माऊली. बरं का, याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्यामुळे आईसाहेबांनी चांगल्या प्रकारे कर्म केली, पुण्यकर्म केली. तो पुण्याचा साठा, तो पुण्याचा जे काही असेल शिदोरी, ती आईसाहेबांच्या बरोबर आहेच आहे. पण त्याच्यामध्ये अजून आम्हाला काही त्या जीवात्म्याच्या बरोबर आमच्या आईचा प्रवास सुरळीत व्हावा, व्यवस्थित व्हावा, त्यांच्या मुक्तीसाठी, बरं का, त्यांच्या त्या जीवात्म्याच्या शांतीसाठी आम्हाला काही करता येतंय का, त्यासाठी सुद्धा या परिवाराने या 13 दिवसामध्ये भगवंताचं नामस्मरण घडावं या उद्देशाने रोजचाच हरिपाठ असेल, भजन असतील, प्रवचन असतील, रात्री कीर्तनाचं आयोजन केलं होतं. हरिनाम करण्याचं कार्य या ठिकाणी, नामस्मरण करण्याचं कार्य या ठिकाणी केलं, ज्ञानदान करण्याचं कार्य या ठिकाणी केलं, अन्नदान करण्याचं कार्य या ठिकाणी केलं. माऊली,
जेव्हा एखादा माणूस आपल्यातून सोडून जातो ना, त्याचा जीवात्मा यमदूत 13 दिवस आपल्या दरवाजात आणून ठेवतात.